स्टुडंट, विजय मॅथ्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण हे लेक्चर एटीएस स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा, मग ते पोलीस भरती करणाऱ्या सुद्धा किंवा एमपीएससी किंवा तलाठी कोणत्याही एक्झाम जे देतात ना त्यांच्यासाठी हे लेक्चर महत्वाचं आहे. का तर आकृत्या मोजणे त्याच्यावर क्वेश्चन पडतो, म्हणजे त्रिकोण मोजणे, चौकोन मोजणे, चौरस मोजणे, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. मग आधी आपण आता हे बघणार आहे, त्रिकोण मोजणे. मग तुम्हाला एखादी आकृती दिली जाते, त्याच्यात किती त्रिकोण आहेत असं तुम्हाला विचारलं जातं. मग आता पहिला क्वेश्चन आपण बघूया, त्रिकोण मोजणे. तुम्हाला बघा, आता मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल घेऊन सांगणार आहे की त्रिकोण कसे मोजतात ते. प्रत्येकाचं एक एक उदाहरण घेणार आहे मी. बघा, आता ह्यामध्ये तुम्हाला असं विचारतात की त्रिकोणाची संख्या किती, असं तुम्हाला ह्यात क्वेश्चन विचारला जातो. खूप सोपा आहे, खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. आता इथं काय करायचं, तुम्ही काउंटिंग द्यायची, 1 2 3 आणि 4 अशी काउंटिंग द्यायची. आता शेवटचा अंक कोणता आहे, 4. 4 ची दुप्पट करायची म्हणजे किती झालं, 8. म्हणजे ह्यात एकूण त्रिकोण किती आहेत, 8. किती आहेत, 8. आता तुम्हाला वाटेल मॅडम दुसरी आकृती काढून दाखवा आणखीन, तर दुसरी पण आकृती आपण काढून दाखवू. बघा, वेगळ्या टाईपची काढू. मी ह्या पद्धतीची आकृती काढली. आता तुम्ही म्हणसाल मॅडम ह्यात किती त्रिकोण आहेत, तर इथं पण तसंच करायचं, काउंटिंग द्यायची, 1 2 3 4 5 6 7. बरोबर आहे, 7 आले. 7 च्या दुप्पट किती झालं, 14. म्हणजे ह्यात त्रिकोण किती झाले, 14. किती झाले, 14. ह्या प्रकारे तुम्ही कसलीही आकृती उद्या, म्हणजे चौकोन आलं, चौकोनात अशा जर रेषा आल्या तर तुम्ही ह्या पद्धतीने सोडवायचं. आणि समजा इथं जर खाली एक रेषा आली तर इथं 8 येईल. 8 च्या दुप्पट किती, 16. किती, 16. आता पुढं आणखीन पुढचा पण क्वेश्चन त्रिकोण मोजणेच आहे. बघा, त्रिकोण मोजणे म्हणजे त्रिकोणाची संख्या. तुम्हाला अशा प्रकारे पण त्रिकोण देते, त्याच्यामध्ये असे पार्ट्स करते. तुम्हाला म्हटलं जातं ह्यात एकूण त्रिकोण किती, तर इथं पण काय करायचं, 1 2 3 अशी काउंटिंग द्यायची. मग जेवढे अंक आहेत ना तेवढ्यांची ऍडिशन करायची. प्रत्येक अंक घ्यायचं इथं पण, प्रत्येक अंक. इथं काय केलं आपण, अंकांची दुप्पट केली शेवटच्या अंकाची. पण इथं तसं नाही करायचं, जेवढे अंक आहेत ना तेवढे अंक सगळे घ्यायचे आणि त्यांची ऍडिशन करायची. 2 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. म्हणजे ह्या आकृतीत एकूण त्रिकोण किती होतील रे, 6. अजून आपण पुढची एक आकृती घेऊ. बघा, किती जरी तुम्हाला इथं वाढले तरी काय हरकत नाही, इथं फक्त काउंटिंग द्यायची, 1 2 3 आणि 4. आता 4, मग जेवढे अंक आहेत ना तेवढ्यांची ऍडिशन करायची, 2 3 4 1. हे सगळे अंक मांडायचे आणि त्यांची ऍडिशन करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. म्हणजे ह्यात एकूण त्रिकोण किती आहेत रे, 10. किती आहेत, 10. पुढं आता जरा वेगळ्या प्रकारची आकृती. इथं आकृती दिली पण इथं तुम्हाला मध्ये अशी रेष वळलेली, बरोबर आहे. म्हणजे इथे तुम्हाला 2 पार्ट तयार झालेत आकृतीचे, 2 पार्ट. बरोबर आहे, 2 पार्ट. आता 2 पार्ट कसे बन, इथं 1 2 3 4 हे छोटे छोटे त्रिकोण तयार होऊ शकते आणि पूर्ण असा मोठा पण त्रिकोण तयार होऊ शकते. त्यामुळे काय करायचं माहिती का, ही छोटे छोटे त्रिकोण आहेत ना त्याला पण काउंटिंग द्यायची, 1 2 3 4. आणि मोठे त्रिकोण आहेत ना ते पण तयार होऊ शकते, त्याला पण काउंटिंग द्यायची, 1 2 3 आणि 4. आता वरचीची आणि खालचीची दोघांची एकत्र बेरीज करायची. म्हणजे काय करायची, वरचीची 1 2 3 4 ह्यांची बेरीज किती येते, 4 आणि 3 7, 7 8 9 10. बरोबर आहे. खालचीची पण बेरीज करायची, 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज किती झाली, 10. आणि दोघांची बेरीज करायची, 10 आणि 10 किती झाले रे, 20. म्हणजे ह्यात टोटल किती त्रिकोण तयार होतील रे, 20. किती त्रिकोण तयार होतील, 20. बघा, एकूण त्रिकोण किती तयार होतील, 20. आता त्रिकोण मोजणे हा पाठ सगळ्यांना समजला असेल. स्कॉलरशिप, एटीएस, एनडब्ल्यूएमएस, इतर कोणतेही एक्झाम असू द्या त्यांना हा क्वेश्चन विचारला जातो. ह्या टाइपचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते, आकृत्या मोजणे. आणि आपण चौरस आणि चौकोन, चौरस आणि चौकोन हे पण आपण बघितलेलं आहे
हे कुठं बघितलेलं आहे तर मी शॉर्ट्स मध्ये टाकलेलं आहे माझ्या युट्यूब चॅनलच्या, तिथं जाऊन तुम्ही हे चौरस आणि चौकोन हे तुम्ही पाहायचंय सगळ्यांनी. आता मी इथं त्रिकोण सांगितलं, तिथं चौरस आणि चौकोन आहे, तिथं जाऊन माझ्या चॅनल मध्ये तुम्ही चौकोन आणि चौरस कसं काढायचं हे बघायचं. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि लाईक करा.